आशिया खंडातला सगळ्यात मोठा विज्ञान आणि तंत्रज्ञान महोत्सव अशी ओळख असलेला मुंबई IIT टेक फेस्टला सुरुवात झाली आहे। अनेक नामवंत वक्त्यांना प्रत्यक्ष ऐकण्याच्या संधीसह विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातल्या अनेक नवनवीन गोष्टी या टेक फेस्टमध्ये पाहायला मिळणार आहेत। चला आपणही या टेक फेस्टला भेट देऊया। मानवी मेंदूनं नियंत्रित होणारा स्वयंचलित स्मार्ट ड्रोन बोरवेलमध्ये अडकल्यांना बाहेर काढण्यासाठी बांगलादेशी विद्यार्थ्यांनी बनवलेला पाईप बॉट, लहान मुलांचा मित्र असणारा आणि त्यांच्या नेमक्या भावना ओळखणारा मिको रोबो, अपंगांसाठी रशियन विद्यार्थ्यानं तयार केलेला इलेक्ट्रॉनिक हात अशी एक ना अनेक यंत्रसामुग्री ही यंदाच्या IIT टेक फेस्टची वैशिष्ट्य होती। अंतराळ ही थीम असलेला हा फेस्ट रविवारी 18 डिसेंबर पर्यंत चालणार आहे। Captured by this robotic arm or leg or hand, like this, open and close, and it's a use pressure and use torque. Everything except swimming, taking a bath with them because they're not waterproof. I can cook, I can eat, I can travel, I can work, I can write, I can type, I can work on computer, I can do a lot of things. रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, आर्किटेक्चर, ऑटोमोबाईल, लष्कराशी संबंधित प्रदर्शन यासह विविध कार्यशाळा आणि स्पर्धांचं आयोजनही या टेक फेस्टमध्ये करण्यात आलं आहे। ये पैनल देने के बाद में ऑडियंस से उनको अपने आप पता चलता है कि ये ऐड देख के वो प्रभावित हो रहे हैं या नहीं। अगर नहीं हो रहे हैं तो वो एयर करेंगे ही नहीं, पैसा वेस्ट नहीं करेंगे, वो फिर से नया शूट करेंगे। हा प्रोडक्ट काय करतो की आता आपल्याला इंटरनेट कनेक्टेड डिव्हाइसेस खूप आहेत, खूप इन्फॉर्मेशन असते, पण हा ऑलवेज एक राईट इन्फॉर्मेशन तुम्हाला देणार आणि जेणेकरून की काही सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन असतात ते आपल्याला ते टॉपिक्स फार इम्पॉर्टंट असतात लहान मुलांसाठी, तर ते कसं हँडल करायचं हे या प्रोडक्टला कळतं। देश विदेशातले 1.5 लाख विद्यार्थी या टेक फेस्टला आवर्जून भेट द्या। देवेंद्र कोलटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।